टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवून आपण त्याचा यूज करणार आहोत। इथे एक साडीचा ड्रेस शिवलेला होता, त्याचा तुकडा घेतलेला आहे मी आणि तो तुकडा आपण चौकोनीमध्ये कटिंग करणार आहोत। बरोबर चौकोनी आकार त्याचा कटिंग करायचा आहे। आता जे अस्तर असल्यामुळे इथे त्याचे 2 तुकडे झालेत, म्हणजे ते अखंड झाले। यामध्ये आपल्याला फॉर्मसेट घालून घ्यायचं आहे। फॉर्मसेट बरोबर त्याच आकारामध्ये कटिंग करून घ्यायचं। आता खालच्या बाजूला आपण जसा कलर घेतला तसाच वरच्या बाजूला सुद्धा घ्यायचा आहे। आता हे जे आपण कटिंग केलेला आकार आहे तो आपल्याला बंद करून घ्यायचा आहे पूर्ण। आता आपल्याला चारही बाजूने शिलाई मारून घ्यायच्या, बरोबर प्रेस करत शिलाई मारून घ्यायच्या आहे। यानंतर चॉकने आपल्याला अशा तिरप्या लाईन ओढून घ्यायच्या आहे। तुम्ही अंदाजे सुद्धा शिलाई मारून घेऊ शकता। आता इथं पूर्ण लाईन ओढलेल्या ठिकाणी पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई आपल्याला सरळ मारायच्या आणि 2 नंबरच्या किंवा 2.5-3 नंबरच्या टाक्यामध्ये तुम्ही मारू शकता। पुन्हा डबल आपल्याला त्याच्या विरुद्ध टाके मारून घ्यायचे आहे आणि चौकोनी बॉक्स करायचा आहे। आता इथं दोन्ही बाजूने शिलाई मारून झाल्या। यानंतर आपण 2.5 ते 3 इंचच्या पट्ट्या घ्यायच्या आहे। पट्ट्या अशा कटिंग करून घ्यायच्या। आपल्याला इथं जाड पाइपिंग बनवायची आहे कॉर्नरवरती। बघू शकता तुम्ही खालच्या बाजूला आपल्याला पट्टी ठेवायची आहे, त्या अगोदर आपण आकार व्यवस्थित करून घ्यायचा। पट्टी खालच्या बाजूला ठेवल्यानंतर त्याला अशी दुमड द्यायची आहे आणि आपण फोल्ड पट्टी बनवायची आहे, एक मोठी पाइपिंग। दुसरी पट्टी बनवताना सुद्धा शिलाई बाहेरचा पहिल्या पट्टीचा कपडा दिसू नये यासाठी फोल्ड पट्टी बनवायची आहे। अशा आपल्याला चारही बाजूने पट्ट्या बनवून घ्यायच्या आहे। हे पायदान बनवलं सुद्धा आणि ते विक्री झालं सुद्धा। असे मी 5 बनवून विकले आहेत। या पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज जर येत नसेल तर असे शिवणकाम करून सुद्धा तुम्ही एक व्यवसाय करू शकता। ते स्वतः बनवायचं आहे आणि ते स्वतः सेलिंग करायचं आहे। तर मला कमेंट येतात की ते कुठं आहे, कुठं बनवायचं, कुठं काय करायचं। मैत्रिणींनो, तुम्ही स्वतः बनवायचं आहे आणि स्वतः ते सेलिंग करायचं आहे तुमच्या सोसायटी स्टोअरमध्ये। कारण आपण बोललोच नाही तर आपली विक्री होणार नाही। आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल, स्वतः आपल्याला करावं लागेल। जर तुम्हाला खरंच पैसे स्वतः कमवायचे असेल तर तुम्ही असे काम करायचे आहे। यातून तुम्हाला खूप छान अशी किंमत मिळू शकते। तर ते तुमच्या फॅब्रिकवरती तुम्ही डिसाईड करायचं आहे की तुमचं फॅब्रिक कसं आहे ते। आता माझं फॅब्रिक वेस्ट असतं, वेस्ट कपड्यातून मी त्याचा यूज करते, त्यामुळे किंमत सुद्धा मी कमी ठेवते। तर तुम्ही सुद्धा असे काम करा आणि एक व्यवसाय सुरू करा। बघा, हे दोन्ही सुद्धा मी काल बनवले आणि ते विक्री सुद्धा झाले। तर असेच मी बनवून ठेवते आणि विकत सुद्धा असते। धन्यवाद।